मोदी के तरफ देखकर वोट दो, उमेदवारांच्याकडे बघून देऊ नका तर मोदींच्याकडे. म्हणजे आम्ही मुलीसाठी मुलगा पाहायला जायचा आणि मुलांनी म्हणायचं की माझ्याकडे बघून मत नका देऊ, माझ्या बापाकडे बघून मत द्या. हा सगळा प्रकार असा सगळ्या या राज्यामध्ये एकूण प्रचारातून आम्हाला दिसतो आहे. म्हणजे पोरांना संसार पोराला करायचा आहे की स्थानिक की बापाला करायचं आहे याचं सुद्धा उत्तर यांच्याकडे नाही. आणि सांगतायत की मोदींना बघून आम्हाला मत द्या. तर हे जे राज्यामध्ये चाललं आहे आणि विशेष करून कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री 4 दिवस मुक्कामाने आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार, छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची एवढी यांना घृणा काय, एवढं यांना या विचाराची राग काय आहे यांच्या मनामध्ये की तो विचार संपवण्याचं काम तर यांच्या डोक्यात आहे काय की विचार संपवण्यासाठी 4 दिवस इथे मुक्काम करत आहेत. किती बी काय मुख्यमंत्र्यांनी किती लावू देत जा, त्यामध्ये काही फरक पडणार नाही. आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला शाहूंचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, असे मुख्यमंत्री 40 दिवस थांबले तरी तो विचार मारण्याची ताकद यांच्यामध्ये नाही. कारण महाराजांचा समाजाप्रती असलेला जो दृष्टिकोन आहे एक दानशूरपणा आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की अनेक संस्थांचे राजे आहेत, पण ज्या जमिनी जो कसतात त्याला त्याच्या जमिनी त्यांना देण्याचं मालकीहक्क हक्काने देण्याचं काम राजांनी अनेक वेळा केलं आहे. विमानतळ असतील, विकासांची यंत्रीच मोठी आहे. ज्यांच्यामध्ये दायित्व आहे देण्याचं, अशा महाराजांना लोक नक्कीच आपल्याला 100% विश्वासाने सांगतो की 5 लाख मतांनी निवडून देतील, यामध्ये कुठेही शंका घेण्याचं काही कारण नाही. आणि आम्ही जे फिरलो त्यामध्ये सुद्धा ते दिसून आलेलं आहे. तुम्ही कितीही काँग्रेसच्या विरुद्ध बोला, काँग्रेसचा जाहीरनामा हा लोकांच्याकडे पोचवण्याचा आमचे स्टार प्रचारक कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहे. त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की हे मुस्लिम लीग दर्जिना आहे, मुस्लिम लीगला सारखे आमचा जाहीरनामा आहे, त्यामुळं या देशातील जवळपास सर्व सुज्ञ मतदारांनी तो जाहीरनामा वाचला आहे की खरंच याच्यामध्ये तो उल्लेख आहे का. म्हणजे आमचा प्रचार कोणी केला असेल तर तो या देशाच्या पंतप्रधानांनी आमचा प्रचार केलेला आहे, आमच्या जाहीरनाम्याचा प्रचार केला आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. जाहीरनाम्यातून आम्ही स्पष्टपणे मांडणी केलेली आहे की जर 22 उद्योगपतींचं 16 लक्ष कोटी रुपये कर्ज माफ होऊन देशाला बँकांची गंगाजळी संपवत असेल आणि बँका संपूर्ण खिळखिळ्या केल्या जात असतील आणि दुसरीकडे मात्र तो रेवण्णासारख्या माणसाला तिकीट देऊन महिलांचा अपमान करत असतील तर लोक कसे सहन करणार. लोकांना गृहीत धरून जे काही चाललेलं ते लोक आता सहन करत नाही. लोकांना जुमलेबाजी हे आता पटून लक्षात आलेली आहे. खोटारडेपणा लक्षात आला आहे. तोंड उघडलं तर खोटंच बाहेर निघतं, सत्य येतच नाही, सत्य बोलू शकत नाही. आणि आता तर राहुल गांधींची एक काय म्हणतात त्याला भीती वजा दहशत, डर जो म्हणता ना, डर दिमाग में बैठ गया आहे पंतप्रधानांच्या. ज्या पद्धतीनं सांगतायत, काल आमच्या पुण्याच्या सभेमध्ये राहुलजींनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवू, जनगणना करू आणि ज्या समाजाला जेवढे त्यांचे हक्क आहे तो त्या समाजाला दिला जाईल, ही भूमिका स्पष्टपणे मांडली. महिलांसाठी ज्या महिलांच्या घरात गरीब कुटुंब आहे त्या महिलांना 1 लाख रुपये वर्षाला, महिन्याला 8,400 रुपये देण्याचं केलं आहे. बेरोजगारांना एक वेळा 1 लाख रुपये अप्रेंटिससाठी देण्याचं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. शेतकऱ्यांचं कर्जमुक्त आहे, जनगणना आहे, आदिवासींच्या हक्काचा विषय आहे, दलित ओबीसींच्या हक्काचा विषय आहे आणि सर्वसमावेशक सर्व या देशातील शोषित पीडितांना ज्या पद्धतीनं महाराजांनी आज नाव घेतलं जातं राजश्री शाहू महाराजांचं की हे शोषितांचे मसीहा होते, ज्यांनी आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांची ओळख होती, त्यांचा वारसा चालवणारे आज आमचे छत्रपती आपले शाहू महाराज यांना जनता 100% जिंकून देईल. आणि एका मताने 3 लोकांचा बंदोबस्त लोकांनी करायचा ठरवला आहे. 1 मत काँग्रेसला आणि 3 लोक घरी, 2 खासदार आणि 1 मंत्री, तिघांचा पराजय होणार आहे. एका लोकसभा क्षेत्रामध्ये 1 मत दिलं की एकाचा विजय होतो आणि एकाचा पराजय होतो. परंतु इथे मात्र महाराजांचा विजय आणि 3 एमचा सफाया हे जनतेने ठरवलं आहे. कारण हे तिघेही दलबदलू आहेत, गद्दार आहेत
विचाराशी प्रतारणा करून लोकांच्या मताचा अपमान करणारी मंडळी आहे. त्यामुळे यांना जनता सोडणार नाही, एकूणच असा लोकांचा कौल दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत 3 ते 4 वेळा महाराष्ट्रात येऊन गेले, अजून 2 टप्पे आहेत, अजूनही येणार आहेत. काय म्हणायचं म्हणजे पंतप्रधान या राज्यामध्ये आता 9 वेळा येऊन गेले. तुम्ही चुकीचं माहिती. जिल्हा परिषदेला जसं आमदार फिरतो तसे ते जिल्हा परिषदेसारखी फिरत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये सभा घेतली नाही, पण एका दिवशी 2 दिवसात, आत्ता तर काल परवामध्ये 2 दिवसामध्ये 6 सभा घेतल्या. त्यामुळं ही जी भीती आहे, कारण महाराष्ट्राची स्वाभिमानी भूमी छत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने पावन झालेली, शाहू महाराजांच्या कर्तृत्वाने उभी झालेली भूमी आहे. या भूमीतूनच नरेंद्र मोदींच्या सत्तेची पायरी जी आहे ती पायरी उखडून फेकण्याचं काम महाराष्ट्र करेल आणि महाराष्ट्रच अशा जुलमी आणि तानाशाही सरकारला गाळण्याचं काम महाराष्ट्रातून सुरू होईल हे विश्वासानं मी सांगतोय. म्हणूनच 38 जागा आम्ही जिंकत आहोत हे तुम्हाला सांगतो. होय, आम्ही 73% पर्यंत आरक्षण वाढवण्याचा निर्णय घ्यायचा राहुल गांधींनी घोषणा केली आहे, ज्यामध्ये अनेक समाज अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करतोय, रस्त्यावर उतरतोय, आंदोलन करतोय. त्या सर्व समाजाला न्याय देण्याची सर्वसमावेशक भूमिका राहुलजींनी मानलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आता एक मिनिट त्याला लागून प्रश्न आहे की 73% 50%ची लिमिट आधी आतापर्यंत सुप्रीम कोर्टानं कुठल्याही जजमेंटमध्ये म्हटलेलं नाही की तुम्ही 50%ची लिमिट वाढवू शकता. तर कुठेतरी एक प्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार आहे की 73% आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुद्धा आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की कुठेतरी इक्वालिटी ऑफ जस्टिससाठी हे 50, 49, 51% असं असलं पाहिजे. हे बघा, काय मार्ग आहे? 73% आरक्षण वाढवण्याला कोणाचं म्हणणं नाही की वाढवू नका असं कुठेही म्हटलं नाही. कर्नाटक, आपल्याला तामिळनाडू सरकारने सुद्धा वाढवलेलं आहे. आता परवा बिहारमध्ये सेन्सस झाला, त्यांनी सुद्धा लोकसंख्येनुसार वाढवलेलं आहे. देशभरातली मागणी आहे की ओबीसींची मागणी आहे, मुस्लिम आपल्या मराठा समाजाची मागणी आहे, धनगर समाजाची मागणी आहे. आणि त्यांना धनगर समाजांना ट्रायबलमधून पाहिजे आहे, मराठा समाजांना ओबीसीमधून पाहिजे. तर ही मर्यादा वाढवल्याशिवाय त्यांना न्याय देता येणार नाही आणि ते वाढवण्याचं काम नक्की होईल, कायद्याला धरून होईल, त्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. पण मुख्यमंत्री 4 दिवसाच्या मुक्कामाने आहेत, त्यामुळे मी त्यांना एकच म्हणतो, कितनी भी लगा लो जान, चुनके नहीं आएगा बान, आएगा तो पंजाई. कारण शाहू महाराजांची लोकांशी आहे नाळ, त्यामुळे शाहू महाराजच निवडून येणार. तो निशानी पंजाब पे ही लोग वोट मारेंगे. तुम कितनी भी ताकत लगा लो, झोंक दो, मुक्काम से रहो. कारण ही भूमी हे स्वाभिमान आहे. महाराष्ट्राने देशातल्या लोकांना या घराण्याचा अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतोय आणि त्यांचे ऋण आहेत. राजश्री शाहू महाराजांनी शोषित, पीडित, दलित, आदिवासी या सगळ्यांना हक्क देत असताना त्यांच्यामुळेच आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आणि ज्या घरामध्ये प्रकाश पडत नव्हता, सूर्य डोकावू शकत नव्हता, त्या घरामध्ये प्रकाश देण्याचं काम, त्याची सुरुवात कोणी केली असेल तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केली आहे. तो माणुसकीचा झरा आहे, मानवतेचा एक उगमस्थान आहे. अशा स्थानाला आपण सन्मान दिला पाहिजेत, तो मान दिला पाहिजे आणि तो मान करवीरकर ही अंबामातीची भूमी कोल्हापूरकर नक्की देतील, हा मला विश्वास आहे.